मित्रांनो, पहिल्यांदा मी तुमच्या सगळ्यांच्या करतो की आज मला सकाळी 6 वाजल्यापासून मी काम करतोय, परंतु इतके कार्यक्रम त्याच्यामध्ये घेण्यात आले त्यामुळे मला आपल्याला वेळेमध्ये येता आलं नाही. वेळ कमी असल्यामुळं मी कार्यकर्त्यांना किंवा तुमची निवेदन त्यांना विनंती केली की ऑफिसरांच्याकडे तुमची निवेदन द्या. दुसरी गोष्ट, उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तिसरी गोष्ट, आपल्याला ही जी निवेदन देत आहे उद्या कदाचित आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्ही इथं तुम्हाला बोलवण्याचं कारण, तुम्ही बारामती तालुक्यामध्ये सिद्धेश्वर निमोडी पासून पार इकडच्या सगळ्या भागामध्ये राहणारे सगळे माझे ग्रामस्थ आहेत. आपण गेले 33 वर्ष मला तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे. मी त्या संधीचा उपयोग बारामतीच्या सर्वांगीण विकासाच्या करता केलेला आहे. मी अनेक महत्त्वाच्या बाबी महाराष्ट्र राज्याचा अर्थमंत्री या नात्याने मंजूर करून आणलेले आहेत. आज बारामती शहर कसं बदलत आहे, बारामतीमध्ये राहणारे वेगवेगळे व्यवसायधारक कशा प्रकारे आपले व्यवसाय करतायत, आपण आपल्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या संस्था कशा चांगल्या प्रकारे चालतील ह्याबद्दल कटाक्षाने लक्ष देतो. आपल्या शेतकऱ्यांना दुधाला दर मिळत नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी 5 रुपये लिटरला अधिकचे देण्याचा निर्णय घेतला. ते पैसे आता द्यायला सुरुवात झालेली आहे. 1 महिना अजून 5 रुपये लिटरला तुम्हाला मिळणारा गाईच्या दुधाकरता, म्हशीच्या नाही, म्हशीचं दूध चांगल्या भावाने जातं, परंतु गाईच्या दुधाच्या करता महायुतीच्या सरकारने एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण सरकारमध्ये असल्यामुळं आपल्याला पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. DPCचा निधी अनेक गावांना मी दिलेला आहे. 25-15चा निधी दिलेला आहे. अजूनही काही निवेदनं निधीची असण्याची शक्यता नाकारता येत नाही. माळेगाव नगरपंचायत झाली, माळेगावला पण काही कोटींचा निधी, कालच माळेगावला 20 कोटी रुपयाचा अधिकचा निधी दिला आहे. 1 एप्रिलला नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे, त्यावेळेस आचारसंहिता असेल. त्यावेळेस मला आचारसंहिता संपल्याशिवाय माझ्या ग्रामस्थांना, माझ्या ग्रामपंचायतींना, माझ्या बारामतीला, माझ्या माळेगावला निधी देण्याला अडचणी येतील. पण ती आचारसंहिता संपली तर 1250 कोटी रुपयाचा जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा निधी हा माझ्याकडं हातात येणार आहे. तो मला 13 तालुक्या करताय, दोन्ही शहरं पुणे आणि पिंपरी चिंचवड करताय. परंतु त्याच्यातून जिल्हा परिषदेचा निधी, कारण जिल्हा परिषद आज अस्तित्वात नसल्यामुळं तिथल्या CEOला मी उपमुख्यमंत्री यांना त्यांनी सांगेल तसं ते साहजिकच ऐकणं, आणि या पद्धतीनं आम्ही सगळे काम करतोय. महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि आठवले साहेब असे सगळे मित्रपक्ष म्हणून NDA म्हणून काम करतायत. काही उमेदवार जाहीर झालेले आहेत. बरेच जण मला म्हणतात की दादा बारामतीचा उमेदवार का जाहीर करत नाही. अजून त्या आघाडीमध्ये NDAच्या कुठल्या जागा कुणी लढवायच्या त्या 80% ठरलंय. त्याच्यामध्ये राहिलेल्या जागा कुठल्या निवडायच्या त्याच्यामध्ये थोडंसं पेंडिंगला पडलंय. ते आता एक दिवस जाऊन मी आणि एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस त्या पद्धतीनं चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढू. काही वेळापूर्वी मी डोरलेवाडी परिसरात होतो तेव्हा मुख्यमंत्र्यांचा फोन आला. बहुतेक शनिवारी त्यांचा अंदाज आहे की उद्या आचारसंहिता नाही लागणार, उद्या शुक्रवार, शनिवारी सकाळी अजून एक कॅबिनेट घ्यायचं त्यांच्या डोक्यात दिसते, तसा निरोप मला त्यांचा आला आहे. त्याच्यामुळं आज मी आता तुमच्या सगळ्यांशी बोलून जरा काही घटना पण गावामध्ये आणि इंदापूरमध्ये दुःखद घडल्यात, त्याच्यावर तिकडं पण मला मदनराव देवका ते मगाशी सांगत होते की दादा अप्पासाहेब जगदाळींच्या आई वारल्यात, वाघमोडेंच्या विलासराव वाघमोडेंच्या घरातलं कोणतरी वारलंय, नंतर तात्यासाहेब वाघमोडेंच्या घरातला त्यांचा मुलगा का पुतण्या कोणतरी वारला, आणि अजून कोण मदनराव सांग नाही, सुनील पोटेचं इथं वडिलांचं झालं, अजून तिकडंच एक कोणतरी, तानाजीराव, पूर्वी तानाजीराव पाटील आपले अध्यक्ष होते रेडनीचे, ते तिथं एक दुःखद घटना घडली.
शेवटी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये आपण सामील होण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून या सगळ्या गोष्टी मी सकाळी त्या बाबतीमध्ये लवकर जाऊन करीन. आणि एकंदरीतच माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे, तुमचं सगळ्यांचं जाणं येणं बारामतीच्या परिसरामध्ये आहे. आपला जळोचीचा परिसर, आपला तांदूळवाडीचा परिसर, आपला त्या ठिकाणी मेडकचा परिसर, आपला रुईचा परिसर, आपला वंजारवाडीचा परिसर, ह्याच्यामध्ये कशा प्रकारे आमूलाग्र बदल होत आहेत, रस्ते कसे आपण करतोय, फ्लायओव्हर आपण कसे करतोय, पाण्याच्या योजना आपण कसे करतोय. आपण सरकारमध्ये असल्यामुळं आपला कॅनॉल उन्हाळ्यामध्ये आपण आटून देणार नाही, आपल्याला पाणी आणता आलं नाही, तिथं आम्ही आता 300-350 कोटीची योजना मंजूर केलेली आहे. काम पण कोणतरी कॉन्ट्रॅक्टर त्यांना मिळालेले आहेत, त्यांनी पण मला सांगितलं दादा आम्ही काम सुरू केलं आहे. त्याच्यामध्ये दत्ता भरणे आणि आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केला आणि ते कामाला मंजुरी आम्ही घेऊन आलेलो आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी, फॉरेस्टमध्ये काही कामं चाललेली आहेत, इतर ठिकाणी बरीचशी कामं चाललेली आहेत. आपल्या रुईला नवीन 100 बेडच्या हॉस्पिटलचं काम चाललेलं आहे, त्याचा उपयोग आपल्याच भागातल्या लोकांना रुईच्या निमित्तानं होणार आहे. अशा अनेक, म्हणजे तुमच्या आरोग्याच्या बाबतीत आम्ही लक्ष देतोय, तुमच्या मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आम्ही लक्ष देतोय. आता इथं किशोर बापकर बसलेत, आज मला लीडर वेगवेगळ्या युनियनचे अनेक भेटायला आलेले होते आणि त्यांनी मला दाखवलं की दादा आमच्या या सगळ्या कारखान्यांमध्ये मिळून माझ्या MIDCमध्ये 20,000 कामगार काम करतात. किती? 20,000. म्हणजे प्रत्येकाच्या घरात 5-5 म्हणलं तर लाख लोक त्यांची उपजीविका त्या इंडस्ट्रीवर अवलंबून आहे. त्यांचेही काही प्रश्न आहेत, त्याच्यातनं पण उदय सामंतचे माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कारण राष्ट्रवादीमध्ये असताना उदयला मी महाराष्ट्राचा युवकांचा अध्यक्ष केलेला होता, नंतर मी त्याला रत्नागिरीमध्ये आमदार केलं, पुन्हा दुसऱ्यांदा आमदार केलं, परंतु तिसऱ्यांदा काही घटना घडली आणि मग तो मला म्हणला की दादा आता मी वेगळा विचार करतोय. मी त्याला म्हणलं की मी कुणाला बांधून ठेवू शकत नाही, पण त्यांनी जरी वेगळा विचार केला तरी आज मी काही गोष्ट सांगितली जी कामगारांच्या धंद्यांच्या दृष्टीनं, उद्योगपतींच्या दृष्टीनं फायद्याची असेल तर ते कधी मला नाही म्हणत नाही. अशा पद्धतीनं आपण अधिकाऱ्यांशी, वेगवेगळ्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवलेले आहेत. आज नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेबांच्याबरोबर आपले चांगले संबंध आहेत. मी मध्ये त्यांना मागं लागून म्हटलं की आमची बरेच वर्ष माझी बारामती फलटण रेल्वे थांबलेली आहे, त्याला आता आपल्याला भूमिपूजन करून शुभारंभ करायचा. परवा दिवशी सकाळी त्यांनी त्याचं भूमिपूजन ऑनलाईन केलं, अनेक ठिकाणचं केलं, ते पण केलं आणि ते आता काम लवकर सुरू होईल. त्याच्यातून जसं तुमचं बस स्थानक केलं तसं नवीन रेल्वे स्टेशन मी कसं तुमचं करून दाखवतं बघा. त्याच्यातून तुमच्या भागामध्ये तयार केलेला माल, मग इंडस्ट्रीमध्ये तयार झालेला माल असेल, माझ्या शेतकऱ्यांनी फळफळावर तयार केलेला असेल, माझ्या शेतकऱ्यांनी केळी तयार केली असतील किंवा माझ्या सहकारी मित्रांनी साखर तयार केलेली असेल, ही कुठल्याही भारताच्या बाजारपेठेत जाण्याच्या करता रॅक सिस्टीम आपण इथं करणार आहे. आज नरेंद्र मोदी 80 कोटी लोकांना मोफत अन्न धान्य पुरवण्याचं काम करतात, मोफत. त्याच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी, गोरगरिबांच्या करता घरकुलाचा कार्यक्रम. आज आपल्या बारामतीमध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये 100 लोकांना 100 घरं नवी कोरी 300 स्क्वेअर फीटची बांधून दिली, 1 BHKची. जाऊन बघा काय तिथं अवस्था होती, आज काय. आणि तिथं तेवढंच नाही थांबलो, मला टप्प्याटप्प्यांनी हे सगळं वाढवायचंय. देतो बाबा, दौडला तुम्ही मला बारामतीसारखं मताधिक्य द्या, लगेच नागसेन धेंडे तुम्हाला देतो. त्यामध्ये वेगवेगळ्या योजना माझ्या धनगर समाजाच्या करता आहेत, तिथं घरकुलाचा कार्यक्रम आहे. आम्ही काल कॅबिनेटमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौंडीच्या होत्या, त्यांचं माहेर चौंडीचं आहे नगर जिल्ह्यात. आपण अहमदनगरचं नाव काढलं, अहिल्यानगर तिथं नाव देऊन टाकलं. आपण तालुक्याचं नाव अहिल्यानगर दिलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस जबाबदारी आली त्यावेळेस त्या काळात त्या आपल्या भगिनीनं किती उत्तम पद्धतीचं काम केलं, त्याची आज पण आपल्याला सगळ्यांना आठवण. जुन्या बारव, जुन्या विहिरी आणि जुनी देवळाचा जीर्णोद्धार झालेला पाहिल्यानंतर बघायला मिळते. अशा खूप बाबांना गोष्टी आहेत.
आपण वेल्हा तालुक्याचं नाव राजगड तालुका म्हणून केलं. आज तिथं राजगड किल्ला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. अशा अनेक गोष्टी आपण मातंग समाजाच्या करता मार्टी त्या आरटी केलं, मुस्लिम समाजाच्या करता मार्टी केलं, बहुजन समाजाच्या करता सारथी केलं, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती केलं आणि मागासवर्गीयांच्या करता बार्टी केलं. सगळ्या घटकाला संधी मिळाली पाहिजे, त्यांना कर्ज उपलब्ध झालं पाहिजे, त्यांना शिक्षणामध्ये सवलती मिळाल्या पाहिजे. त्यांच्या मुलींना गरीब असताना परदेशात जायचं असेल तर सरकारच्या वतीनं त्यांना परदेशामध्ये पण जाता आलं पाहिजे, त्याकरता त्यांना अनुदान उपलब्ध झालं पाहिजे. असं मित्रांनो अनेक बाबी आम्ही करतोय. आज मी शादीखान्याचा विषय काढला आपल्या ह्याचा इथं नदीपाशी. आत्ता 5 कोटीचं काम चाललं होतं. मी परवा पाहणी करायला गेलो, सगळेजण माझ्याबरोबर होते. मला तिथं किकलेंनी सांगितलं, दादा अजून काही गोष्टी करायच्या, 3 कोटीची गरज आहे. काल रात्री बारामतीच्या शादीखान्याला 3 कोटी मंजूर करून दिले. माझ्या माळेगावला शादीखाना करायचा आहे, 2,70,00,000 मंजूर करून दिले. मित्रांनो, कामाच्या बाबतीमध्ये आपण कुठं कमी पडणार नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करीन. आज पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, लालबहादूर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी हे अतिशय कर्तबगार, अतिशय करिश्मा असणारे पंतप्रधान आपण बघितले. आज देशात कुणी काही म्हणो, पण देशात करिश्मा असणारी एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे नरेंद्र मोदी. आणि ते 24 तासातले 18 तास 20 तास काम करत असतात. काय आता आपली भारतातली विमानतळ झालीत, काय सुंदर वंदे भारत ट्रेन आहे, किती फास्ट जाते, कशा पद्धतीनं भारत बदलतोय. भारताची एकंदरीत जगामध्ये कशा किंमत वाढलेली आहे. भारताची अर्थव्यवस्था जगात 5व्या क्रमांकावर आली आहे आणि ती आता 3ऱ्या क्रमांकावर आणायची. $5 ट्रिलियन. ह्याचाही विचार आपण, $5 ट्रिलियन कशाला म्हणतात? $1 ट्रिलियन म्हणजे 82 लाख कोटी गुणिले 5. हे जर बदल झाला, परवा मी नमो महा रोजगार मेळावा कशाला घेतला की जशी माझ्या MIDC मध्ये 20,000 मुलं मुली काम करतायत, जसं टेक्स्टाईल पार्कमध्ये आमच्या महिला काम करतायत, तशा पद्धतीनं इतर पण इंडस्ट्रीमध्ये माझी मुलं मुली लागावीत, त्यांना रोजगार मिळावा, त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर मला समाधान पाहायला मिळावं. कारण आपल्याकडे असणारे छत्रपती माळेगाव सोमेश्वरला मर्यादा आहे, दूध संघ, बारामती बँक, PDCC बँकेला मर्यादा आहे. त्याच्याबद्दल आता आपण वेगवेगळे नर्सेसचे कोर्सेस देण्याच्या बद्दलचे मंजुऱ्या घेतलेल्या आहेत. गव्हर्नमेंटचं पण आता नर्सिंग कोर्स ते देण्याचं आपण काम सुरू करतोय. इथं भोईटे डॉक्टर बसलेले आहेत, त्यांच्याकडं तशा प्रकारची व्यवस्था आहे. आज आम्ही कालच्या दिवशी जवळपास 7,000 रुपये मानधन होतं, पोलीस पाटलांना 15,000 रुपये केलं, आशा वर्करला मानधन 13,000 रुपये केलं, त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवलं. अजून काही घटक राहिलेले आहेत, त्याच्याबद्दल पण काल निर्णय झालेला आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं त्यांचा पगार जर तुम्ही वाढवला नाही तर तुझं काम आम्ही कॅन्सल करू. आज या एक धक्काधक्कीच्या जीवनामध्ये किमान त्यांचं कुटुंब समाधानाने जगू शकेल अशा प्रकारचं तर उत्पन्न त्यांना मिळालं पाहिजे. ही महायुतीच्या सरकारची भूमिका आहे, ही आपली सर्वांची भूमिका आहे. मित्रांनो, काही जण तुम्हाला फोन करतील जे कधी तुम्हाला 15 वर्षात फोन नाही आला किंवा कधी नीट बोलले नाही, ते पण अरे कसा आहेस तू, बरा आहेस का, काही अडचण आहे का, मला येऊन भेट. अरे पण मग इतके दिवस काय केलं. ही वस्तुस्थिती आहे. मला खूप जण सांगतात मी कुणाला फोन करत नाही, मी तुमचं काम करतो. काम जर कामाच्या निमित्तानं फोन करायचा असेल तर करतो, पण मी सकाळपासून तुम्ही माझ्या गाडीत बसा, आज नाना ते हे काय मदनराव वगैरे होते मगाशी, ते बघतायत सगळं. अक्षरशः मला त्याची आवड आहे.
मला डॉक्टर लोक सांगतात जरा दमानी जरा विचारपूर्वक, पण ठीक आहे, मला ह्याचं समाधान मिळतं, मला आनंद मिळतो. आज एवढा समाज इथं मी कितीला येणार होता? 7 वाजता. आता किती वाजले? 10 पर्यंत लोक थांबतात, आया बहिणी थांबतात, कुठंतरी त्यांचा आपल्यावर विश्वास आहे म्हणून थांबतात, नाही तर कोण कुणाला थांबतंय, कोण कुणाला विचारतंय. आज बारामतीमध्ये अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार मिळालेत आणि अनेक प्रकारचे सतत फिरताना पण इथं हे झालंय, चीफ ऑफिसर हे असं करा, BDO इथं असं करा, प्रांत इथं असं करा, सचिन इथं अशी झाडं लागली पाहिजे, तिथं हनुमंत पाटील इथं ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या. सतत माझं हे अख्खं बारामती घर आहे समजून, माझा परिवार आहे समजून माझी कामं चाललेली असतात आणि काही गोष्टी लक्षात आल्यानंतर लगेचच तिथल्या तिथं आम्ही निर्णय घेत असतो. अशा पद्धतीनं आपलं कामं चाललेली आहेत. खूप गोष्टी आपल्या साखर कारखान्याच्या करता पण मी ₹1.5 युनिटचा दर वाढवून दिला आहे, त्याच्यामुळे 60-65 रुपये वाढणार आहे. आता मोदी साहेबांनी FRPचा दर पण वाढवून दिलेला आहे, त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 2 पैसे अधिकचे मिळणार आहे. ₹1 पीक विमा आपण उतरवण्याचा निर्णय त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या करता घेतलाय. बाकीचे हजारो कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं आम्ही शेतकऱ्यांचे भरतोय. आम्ही 0% व्याजाने पीक कर्ज 3 लाखाच्या पर्यंत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही वेगवेगळ्या घटकाच्या करता वेगवेगळ्या महामंडळाच्या मार्फत आज सकाळी तो आपला अल्ताफनी 4.5 कोटी रुपयाचं वाटप, मला वाटतं 300 लोकांना, बरोबर ना, 150 लोकांना 4.5 कोटीचं वाटप आपण त्या ठिकाणी केलं. त्याच्यातनं माझा तो समाज देखील छोटा मोठा व्यवसाय काही महिला घेत होत्या. मी विचारत होतो काय करणार, ते म्हणले दादा ब्युटी पार्लरचं दुकान आहे, त्याच्यामध्ये अजून काही आम्हाला भर घालायची. कोण म्हणत होतं काही माझी मेस आहे, त्याच्यामध्ये काही मला सुधारणा करायची. कोण आणखीन काही सांगत होतं, महिला सांगत होत्या, बाकीचे लोक सांगत होते. आज महिलांना मोफत त्यांना चावी दिली, मोफत. त्यावेळेस इतक्या खुश होत्या. काही जण बारदाना खरेदी विक्रीचा व्यवहार करतात, कष्ट करणारे आपल्या महिला, काही घरी जाऊन धुणं भांडी करतात. अशा पद्धतीनं आपल्याला एकाच घटकाला समाधानी करायचं नाही, आपल्याला बारामतीतल्या प्रत्येक घटकाला समाधानी करायचं आहे. आणि ते काम करण्याकरता उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ घेऊन महायुतीचा उमेदवार मी तुम्हाला देणार आहे. आज तुम्हाला ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं मी करणार नाही. मला तुमची सगळ्यांचे आशीर्वाद आणि मदत, हा मी जो उमेदवार देणार आहे त्याला निवडून आणण्याच्या करता तुम्हाला जीवाचं रान करावं लागेल. तुम्ही वेगवेगळ्या गावांनी मला भरभक्कम पाठिंबा द्यावा. काही गावामध्ये वाद असले तरी ते वाद गावापुरते ठेवा. आज आपल्याला सत्ताधारी पक्ष म्हणून नरेंद्र मोदीच 3ऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. त्यांच्या विचाराचा खासदार गेला तर जसं आम्ही हक्कानी बारामती आणि फलटणचं अनेक वर्ष पेंडिंगला पडलेलं काम मोदी साहेबांच्याकडनं त्याचं सुरू करून घेतलं, तसं अनेक कोट्यावधी रुपयाच्या योजना आपल्याला बारामती, इंदापूर, दौंड, भोर त्या सगळ्या भागामध्ये, पुरंदर, ह्या आपल्या खडकवासला ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आणायच्यात. तिथं शहराचे प्रश्न वेगळे, खडकवासल्याच्या बद्दल तिथं वेगळी संस्कृती आहेत, वेगळे प्रश्न आहेत. पण माझा जो बाकीचा भाग आहे तिथले प्रश्न वेगळे आहेत, परंतु पुरंदर तालुक्यातले प्रश्न वेगळे आहेत. परंतु हवेली जो भाग जोडलाय पुरंदरला तिथले प्रश्न वेगळे आहेत, ते शहरी भागातले आहेत. आणि अशा पद्धतीनं त्याचं पिण्याचं पाणी असेल, त्याचं काही लाईट असेल, त्याच्यामध्ये आणखीन कुठले वेगळे प्रश्न असतील, तिथं काही अजून शिक्षणाच्या संदर्भातली दालनं उघडण्याचं काम असेल किंवा आणखीन काही नवीन आव्हानं स्वीकारण्याची धमक आणि ताकद ही तिथल्या नवीन पिढीमध्ये निर्माण करण्याच्या संदर्भातलं प्रोत्साहन देण्याचं काम असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी करून दाखवील. आणि आज राज्याचा जसा करोड रुपयाचा पैसा आम्ही आणू शकतो, आमचे सगळे सहकारी मित्र त्याच्याबद्दलचा पाठपुरावा करतात. अहो काल रात्री 1ला त्या पुरुषोत्तम दादाला फोन केला, नाही मला भेटायला आले होते आणि मी म्हणलं तिथं मला एक हॉस्पिटल करायचं 100 बेडचं सोमेश्वरच्या परिसरात, जागा द्या. त्यांनी जागा दिली. आज दुपारी केशवराव ऑर्डर त्या ठिकाणी निघाली, तिथं 100 बेडचं हॉस्पिटल कोण करते. 24 तास झाले नाही अजून,
आज 1 वाजता 24 तास होणारे रात्री ताबडतोब यंत्रणा हलवली. कुणाचा घास नाही, मी माझा फिशारकी मारत नाही, मी त्याच्यामध्ये अतिशयोक्ती पण करत नाही. पण मी एकदा एखादी गोष्ट करायची ठरवलं तर मी ती करणार. मी तुम्हाला शब्द देतो, मी बारामती पहिला क्रमांकाचा तालुका करील, पण माझ्या विचाराचा खासदार तुम्ही निवडून दिला पाहिजे. तेवढं तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलेला आहे. त्या मताचा अधिकार कसा वापरायचा तो तुमचा अधिकार आहे. तुमच्या पुढं 2-3 उमेदवार असतील, 4 उमेदवार असतील, 5 उमेदवार असतील, पण त्याच्यात कुठल्या उमेदवाराला मतदान केलं तर आपलं भलं होणार आहे, आपला विकास होणार आहे, आपल्याला केंद्राचा निधी मिळणार आहे. जर एखादा केंद्र सरकारच्या विरोधातला खासदार गेला आणि तिथं सारखं मोदी साहेबांना टीका, तिथं अमित शहांना टीका झाल्यावर कोण आपल्याला निधी देणार आहे, मिळणार आहे का? त्याच्यामध्ये शेवटी मी अनेक उदाहरणं देतो. काम करायचं म्हटलं तर जो नगराध्यक्ष असतो त्याच्याशी गोडच बोलावं लागते नगरसेवकाला, त्यावेळेस त्याला निधी मिळतोय. जे मुख्यमंत्री असतात त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची असेल तर आमदाराला त्यांच्याशी जरा नीटपणेच बोलावं लागतं. वाचाळवीरांची संख्या करून चालत नाही, टीका टिप्पणी करून चालत नाही, आणि कुणी कुणाची पर्स सांभाळायला जाणार नाही. तुम्ही ती काळजीच करू नका. काय बोलतात, काय करतात, काय आपण बोलतो काय ना त्याच्या संदर्भातलं तुम्ही मी बरोबर करतो, तुम्ही फक्त घड्याळाचं बटन दाबा. बाकी आत्ता आमच्या सगळ्या महिला आहेत, काही माझ्या आईच्या वयाच्या आहेत. आम्ही काल काय निर्णय घ्यावा? 75 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, कुणी केलं? काल आम्ही केलं. अजित आशाताई आनंदराव पवार आईचं नाव हे आता प्रत्येक वेळेस इथलं प्रत्येकाने लावायचं. आज आईचा मान सन्मान केला ना आपण. बापाचं पण महत्व तेवढे, पण बापापेक्षा थोडं आईचं महत्व जास्तच आहे, हे खरं आहे. आपणच आपल्या आईला त्या ठिकाणी तशा पद्धतीनं परंपरा पूर्वापासून चालत आलेली आहे. अशा कितीतरी गोष्टी मित्रांनो, वेळ बराच झालेला आहे परंतु खोटं नाही सांगत, अशा कितीतरी गोष्टी आपण केलेल्या आहेत. आणि अजूनही तुम्हाला ज्या गतीनं ही कामं चाललीत त्याच्यामध्ये केंद्राचा करोडो रुपयाचा पैसा हा त्या ठिकाणी आला तर आणखीन आपल्याला मदत होणार आहे. आणखीन माझ्या इंदापूरचा, माझ्या बारामतीचा, माझ्या दौंडचा, माझ्या पुरंदरचा, माझ्या भोर, वेला, मुळशीचा, माझ्या खडकवासलाचा त्या बाबतीतला विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही. ह्यावेळेस त्यामध्ये आपल्याला नागसेन काही सांगतायत ते पण खरंच आहे, परंतु मला सांगायचं आहे गावागावात वाद असले तरी ते वाद गावापुरते ठेवा. सगळ्यांनी मिळून घड्याळ आपलं चालवा. 25 वर्ष आपण घड्याळच चालवतोय. घड्याळ आपल्याला सोडायचं नाही आणि गावं एकतर्फी चालली पाहिजे. तुम्ही मला निवेदन देताना दादा विकासाच्या करता निधी द्या, मी देईन, मी कमी पडणार नाही, पण तुम्ही पण वन साइड मतदान करायला कमी पडायचं नाही. कुठला अंडरग्राउंड? शाबास. मग रोज येऊन तुझ्या मच्छर मारायचं औषध मारतो ना, तुला ओडोमास देतो. ती काय कसली उदबत्ती असते? कछुआ छाप उदबत्ती. अरे नसतं तसं बाबा. असे ओढे अंडरग्राऊंड केले, पाणी नाही बसलं, सगळं पाणी बाहेर पडलं. मध्ये माझ्या भिगवण रोडला आमचं ते अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम काही ठिकाणी राहिलं, सगळे तिथं पाणी झालं. काही माझ्यावर टीका केली, कसलं काम चाललंय ह्याचं. आणि मग पुन्हा ते आपण जे चेंबर असतात त्या चेंबरला जाळ्या बिळ्या टाकल्यात. त्याच्यात दुसरा काय उपाय आहे का ते मी बघतो. काही बाबतीमध्ये जर काही उपायच नसेल तर त्याचाही विचार मी करतो. मी तसं नाही म्हणणार नाही. शेवटी माझ्या भागातल्या जनतेचं आरोग्य चांगलं ठेवणं आणि त्याकरता लक्ष देणं तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने ते माझं कर्तव्य आहे. आणि त्याकरता मी पडेल ती किंमत मोजायला तयार आहे. अशा पद्धतीनं आपण आपला सर्वांगीण विकास करून घेऊया. आज आपण बारामती एवढी वाढली आहे
परंतु अतिशय गुण्यागोविंदाने आपण बारामतीमध्ये राहतो. माझ्या महिलांना पण रात्री अपरात्री अतिशय सुरक्षित वाटेल असं वातावरण करण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो. मी पोलिसांना नेहमी सांगतो, आता नवीन ॲडिशनल SP आलेत, नवीन DYSP आलेत, त्या सगळ्यांना सांगितलंय अजिबात जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्याची हायगाई करू नका, त्याला टायरमध्ये घ्या, त्याला काय करायचं ते करा. पण आमच्या कुठल्याही घटकाला जो संख्येने कमी असेल पण तो बारामतीचा नागरिक आहे तर त्याला सुरक्षितच वाटलं पाहिजे. कुणी त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघता कामा नये, कुणी त्या मुलीला त्या महिलेला त्रास देता कामा नये. अचानक जाऊन आता मी CCTV कॅमेरे पण मंजूर केलेत. परवा एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आलेले होते, त्याच वेळेस आपण त्याचं शुभारंभ केलेला आहे. मी अनेक ठिकाणी बारामतीमध्ये CCTV कॅमेरे ठेवणार आहे. तुमच्यावर माझं नाही पण CCTV कॅमेऱ्याचं लक्ष राहणार आहे. आणि जर कुठं काहीतरी गडबड केली आणि पाय घसरला आणि ते त्याच्यात आला तर मग काही सोडणार नाही. मग पोलिसांना म्हणणार की ह्याला टायरमध्ये घ्या आणि बंदोबस्त ह्याचा करा. त्याशिवाय मित्रांनो शिस्त लागत नाही. मी उगीच जाऊ दे रे हे आपलं आहे, जाऊ दे रे हे आपल्या कार्यकर्त्याचं पोरगा आहे. कार्यकर्त्यांनी महिलांनी आपली मुलं मुली नीट वागतायत का, नीट राहतायत का? सध्या ड्रग 4,500 कोटी रुपयाचं ड्रग पकडलं. 4,500 कोटी पार धागेदोरे लंडनला, तिकडे दुबईला, तिकडे दिल्लीला, पंजाबला धागेदोरे निघाले. त्याच्यामध्ये अजून आम्ही लक्ष घालतोय कुठपर्यंत कोण कोण किती मोठी माणसं त्याच्यात सापडू द्या, पण कुणाला तिथं सोडणार नाही. कारण समाज बिघडून काय मिळणार आहे? साधू संतांनी ते सांगितलंय काय तुम्हाला? मला साधू संतांचे आचार विचार काय, माझ्या वारकरी संप्रदायाचं भूमिका काय, आणि आपल्यातले काही लोक चुकीचं कसं वागतात हे नाही खपून घेतलं पाहिजे. शेवटी आपण एकमेकाला आधार दिला पाहिजे, एकमेकाला विश्वास दिला पाहिजे आणि त्याच्यातून कुठल्याही परिस्थितीत भावनिक न होता वसंता कामा करता आपला विकास करून घेण्याच्या करता त्यामध्ये अजून केंद्राची भर त्याच्यामध्ये आणण्याच्या करता गेल्या काही वर्षात केंद्राची भर आपल्याकडे आली नाही. कारण आपण निवडून दिलेला खासदार विरोधी पक्षात राहायचा आणि केंद्रात सत्ता मोदी साहेबांची त्या ठिकाणी यायची. म्हणून आपल्याला आता मोदी साहेबांनाच पंतप्रधान करण्याच्या करता आपल्याला मदत करायची आणि त्याच्यातून त्यांना विजन आहे. त्यांना निश्चितपणे त्यांनी भारताचा करता कष्ट घेतलेले. 370 कलम काढून टाकलं. अहो आता उद्याच्याला कुणालाही पंजाबमध्ये जाऊन जमीन घेता येईल, जम्मू काश्मीरमध्ये ह्याच्या आधी येत नव्हती. उद्याच्याला ज्यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार आहे त्याला काय म्हणतो आपण? रिअल इस्टेट. तर त्यांनी उद्याच ठरवलं जम्मू काश्मीरमध्ये जाऊन जमीन घ्यायची तर त्याला घेता आली पाहिजे. आणि बारामतीकर त्याच्यात वस्ताच आहेत, म्हणजे घ्यायला मागं पुढं बघणार नाहीत. अर्थात कष्ट केलेत, त्यांच्या जमिनीला मोबदला मिळाला आहे. त्यांनी थोडंसं डोकं चालवलं, जमीन टिकवली आणि चांगले भाव आल्यानंतर व्यवस्थित त्याची गुंतवणूक केली. किंवा मधी काही 1000 कोटी रुपये आपलाच पालखी मार्ग आणि काही मार्ग झाले ना, बारामतीकरांना काही 1000 कोटी रुपये मिळाले. काहींनी व्यवस्थित गुंतवले, काहींनी जमिनी न विकता तिथं रेस्टॉरंटला जागा करून दिली आणि त्यांना भाड्याने दिलंय. काही वंजारवाडीकरांनी पण डोकं चांगलं चालवलंय. माझं तेच म्हणणं आहे की पुढच्या पिढीला टिकवा. आपल्याला काही ह्याच पिढीत सगळं घालवलं पाहिजे असं नाही, उलट भर घालण्याचं काम आपण सगळ्यांनी आपल्या पुढच्या पिढीच्या करता केलं पाहिजे, अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची विनंती आहे. आज खरं तर मला खूप उशीर झाला. मला वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने, मला सकाळपासून त्या आमराईत गेलो तरी इतक्या आया बहिणी संख्येने, म्हणजे मी तर आज हे सगळं दिवसभर बघितलं ना. आज माझी 10वी बाळासाहेब सभा आहे. हे मी सगळं माझं हे यांचं प्रेम बघितलं तर समोरचा माणूस फॉर्म भरायला कसा धजावतोय तीच मला काही गळ्याच्यावर खोटं बोलत नाही. एवढे जिरायत भागात जा, बागायती भागात जा, कोऱ्याला जा, त्या माळेगावला जा,
त्या सोमेश्वर नगरला जा, तरी आम्ही 3-3 तास आम्ही उशिरा, 3-3 तास, काही वेळेस 4-4 तास. आणि तरुणांचा उत्साह तर एवढा आहे. आता चंद्रकांत दादा पाटील पण मला वाटतं 17 तारखेला काहीतरी येत आहेत, 16ला का 17ला. ते पण भाजप, राष्ट्रवादी आणि आपल्या शिवसेनेची एकत्रपणे बैठक घेणार आहेत. अजूनही काही मित्रपक्षांना बरोबर घेण्याचा आपल्या सगळ्या आमच्या वरिष्ठांचा प्रयत्न आहे आणि एक चांगलं वातावरण व्हावं. हा, दुसरे आणि एक नवीन विकासाच्या बाबतीत काही बोलता येत नाही. काही जण म्हणतात विकास काय, सरकारी पैसा. अरे पण सरकारी पैसा आणण्याची धमक आणि ताकद त्या आमदारामध्ये पाहिजे ना. काय सगळ्या 288 मतदारसंघामध्ये पैसा जातो काय? उगीच काही पण बोलायचं, काही पण सांगायचं. त्याच्यामध्ये आता नवीन काढलंय, निवडणूक जवळ आली की संविधान, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मोदी साहेब बदलणार. अहो, संविधान कुणीही बदलू शकत नाही, कुणीही नाही. आणि मोदी साहेब तर अजिबात बदलणार नाही. निव्वळ मतं बाजूला जाण्याच्या करता मी सगळीकडे फिरताना सांगतो, सूर्य आणि चंद्र जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान बदलण्याचं धाडस कुणी करणार नाही. कारण ते संविधानच इतकं चांगलं आहे. त्या संविधानाने तुम्हाला मला जखडून ठेवलंय. त्या संविधानामुळं आपल्याला सगळ्यांना मताचा प्रत्येकाला एक अधिकार दिलाय. मग हजारो कोटीचा अडाणी अंबानी मालक असू किंवा आमचा गरीब शेवटचा माणूस, अतिशय गरीब, त्याला पण एक मताचा अधिकार आहे. मग म्हणायचं नाही आता ही घटनाच बदलायला निघाले. अरे कोण घटना बदलायला निघालंय? कशाला उगीच काही पण थापा मारता, काही पण म्हणजे मतं आपली करण्याच्या करता काही बोलायचं. खोटं बोल पण रेटून बोल, ही काय पद्धत चाललेली आहे? कारण मी पण त्यांच्यामध्ये अनेक वर्ष आघाडीमध्ये काम केलेलं. मी उद्धव ठाकरेंच्या बरोबर काम केले, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो. आणि मी कुणाशी काम करत असताना वाद घालत नाही. प्रश्न सोडून घ्यायचे, कधी पुढं 2 पावलं पुढं मागे सरकावं लागलं तरी सरकायचं, त्याच्यात काही बिघडत नाही. समाजाचं भलं करण्याच्या करता 2 पावलं मागं जावं लागलं तरी काय घाबरायचंय? शेवटी त्याच्यातनं समाजाचं भलं होतंय ना, शेवटच्या माणसाला फायदा होतोय ना, आणि तेच आपलं काम आहे. ह्या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. म्हणून माझ्या विशेषतः ह्या सगळ्या भागातले जे माझे जीवाभावाचे सहकारी आलेले आहेत, त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे, जसं जसं मतदानाचा दिवस जवळ येईल तसं तसं आणखीन काही अफवांचं पेव फुटेल, आणखीन काहीतरी कंड्या पिकवल्या जातील. त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. आम्ही सगळेजण NDAचे लोक, NDAचं सरकार हे देशाला जगामध्ये एक महत्त्वाचं राष्ट्र म्हणून माझ्या भारताची ओळख ही कायमची राहिली पाहिजे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे. भारतातला प्रत्येक माणूस समाधानाने जगला पाहिजे. त्याला त्याच्या मूलभूत गरजा आहेत त्या त्याला त्या ठिकाणी मिळवून दिल्या पाहिजे. परंतु हे सगळं करत असताना एकच अपेक्षा आहे, तुम्ही कुटुंब मर्यादित ठेवा. तिथं काही पलटण वाढवण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. 1 किंवा 2 अपत्यावर थांबला तर व्यवस्थितपणे सगळ्यांचं शिक्षण चांगलं होईल, कपडा लत्ता चांगला मिळेल, घरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जागा चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल. ह्या प्रकारे आपण पुढे जाऊ. आणि अजून आपली बारामती लोकसभा मतदारसंघ हा अधिक चांगला आणि त्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आणि ह्या सगळ्या योजना हातामध्ये घेतल्यात त्याही मर्यादित काळात पूर्ण करून पुढेही आणखीन वेगवेगळ्या उद्योगधंद्यांची भर घालून आणखीन वेगवेगळ्या रोजगार निर्मितीच्या बाबतीतले ट्रेनिंग माझ्या इथल्या तरुणीला देऊन त्यांना कसं भारतामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहता येईल, त्यांना कसं त्यांचं कुटुंब चांगल्या पद्धतीनं चालवता येईल, ह्या प्रकारचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे. आम्ही कामाची माणसं आहेत, आम्ही विकासाची माणसं आहोत, आम्ही त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवणारी माणसं आहोत. आम्ही कुठेही लोकांची फसवणूक करणारी लोक नाही आहेत. म्हणजे दुसरे फसवणूक करतात हा माझा दावा नाही, नाहीतर त्याच्यातनं पुन्हा ही काहीतरी ब्रेकिंग न्यूज लावली की दादा असं म्हणले. मी खरं ते सांगतोय आणि त्याच्यातून माझी अजूनही
5-10 वर्ष काम करण्याची धमक आहे. माझी वयाचा विचार करता मी धडधाकटपणे अजून 10 वर्ष तरी बारामतीमध्ये कामं करू शकतो आणि त्याच्यातनं बारामतीच्या पुढच्या पिढीचं आणि आत्ताच्या सगळ्या समाजाचं भलं करू शकतो. त्याकरता उद्याच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही जो घड्याळाचं चिन्ह देऊन उमेदवार उभा करणार आहोत त्या उमेदवाराला आपण आशीर्वाद देण्याचं काम, त्याला भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम, कुठंही घाळ न राहता काय आता आपला निवडूनच आला अशा पद्धतीनं मनामध्ये भावना न आणता ही निवडणूक अतिशय, आपण कुठल्याही निवडणुका, तुम्ही विधानसभेच्या निवडणुका आठवा, आपण कुठली निवडणूक ही गंभीरतेनंच घेतलेली आहे. आपल्या विरोधात जे जे उमेदवार आजपर्यंत 7 निवडणुकीला होते ते तुल्यबळ उमेदवार आहे असं समजूनच आपण तरुण पिढीनं काम केलं. माझ्या आया बहिणींनी काम केलं, माझ्या वडीलधाऱ्यांनी मला आशीर्वाद दिले, माझा व्यापारी वर्ग असेल, माझा इतर वेगवेगळ्या जातीचा समाजाचा वर्ग असेल, त्या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र राहून मी बारामतीचे आमूलाग्र बदल करण्याचं काम केलेलं आहे, पुढेही करणार आहे. आणि त्याच्यातून केंद्राचाही निधी आणण्याच्या करता मला तुमच्या सगळ्यांची मदत पाहिजे. त्याकरता आपण घड्याळ विसरू नका हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.